कवठेमहांकाळ पोलिसांची दमदार कारवाई, गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त। सांगलीच्या कवठेमहांकाळ पोलीस पथकाच्या डीबी पथकाने दमदार कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह 5,68,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की डीबी पथकातील नागेश मासाळ यांना गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की मिरज पंढरपूर रस्त्यावरून गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुक्यातील कुची या ठिकाणी पोलीस पथक व डीबी पथक थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहन क्रमांक MH13 DQ 5529 आले असता त्याची तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या विदेशी दारूने भरलेले बॉक्स आढळून आले। याबाबत गाडीचा मालक विश्वास बबरूखान वसेकर वय वर्ष 38 राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र आकाश लोंढे राहणार आढेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्यासोबत गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। यामध्ये विविध कंपनीच्या गोवा बनावटीची विदेशी दारू व छोटा हत्ती गाडी असा एकूण 5,68,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तसेच पथकातील श्रीमंत करे, देवानंद बोबडे, नागेश मासाळ, सिद्धेश्वर कुंभार जाधव व अवधूत लांडगे यांनी कारवाई केली आहे। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ। जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक कल्पना श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, तसेच जत विभागाचे DYSP खोरबोले सर यांनी अवैध धंद्यांवरती कारवाई करण्याबाबतचे आदेश दिल्याप्रमाणे कारवाई करत असतानाच आज दिनांक 12/3/2026 रोजी डीबीला काम करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल मासाळ यांना गोपनीय खबर मिळाली की गोवा बनावटीची दारू घेऊन एक डमडम ही मिरजवरून नागच्या दिशेने जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कुची येथे हायवेवरती आपला डीबी स्टाफ सपोनी कोळेकर हे थांबले असता एक डमडम ज्याचा नंबर आहे MH13 DQ 5529 ही आली। त्याच्या मागे ताडपत्रीनं पूर्ण पॅक केलेलं होतं। ज्यावेळी गाडी थांबवली पंचांच्या समक्ष आणि ज्यावेळी गाडी चेक केली त्यामध्ये गोवा बनावटीची रॉयल स्टॅग 150 मिली एकूण 190 बॉटल, IB 180 मिलीच्या एकूण 130 बॉटल, हायलँड डिस्टिलराइज होंडा 750 mlच्या 936 बॉटल आणि रॉयल स्टॅग 2000 mlच्या 12 बॉटल असा एकूण 2,18,180चा गोवा बनावटीचे दारू, तसेच एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती MH13 DQ 5529 हे आरोपीसह एकूण मुद्देमाल 5,68,180 रुपयाचा मुद्देमाल आज आपल्याला मिळालेला आहे।